कुणीतरी काहीतरी केलंय, कुणीतरी करणी केली आहे, काहीतरी बाहेरचा त्रास दिसतोय, का असं होतंय तेच कळत नाही. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला सतावत आहेत का? सर्वप्रथम हे तपासा की त्रास चालू झाला तेव्हा कोणती नवीन गोष्ट तुम्ही घरात आणली आहे का? तर ती वस्तू पहिली दूर करा. दुसरं म्हणजे घराच्या प्रमुख पुरुषाचा किंवा स्त्रीचा अथवा ज्याला त्रास होतो आहे त्याची कुंडली तपासून पहा. त्याचे उपाय करा. उपाय मुख्यत्वे 4 प्रकारचे असतात: ग्रह नक्षत्र दोष, शांती आणि जप, दान, रुद्राक्ष किंवा रत्न परिधान करणे आणि कर्म सुधारणा. एक प्राथमिक उपाय आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे दररोज. दर्शनी भागात एका काचेच्या वाटीत मीठ आणि तुरटीचा छोटा तुकडा ठेवणे आणि ते दर आठवड्याला संपूर्ण घरामध्ये फिरवून पाण्यात वाहणे. शक्य असल्यास घरात एखादं तुळशीचं अथवा सुगंधित फुलाचं झाड लावणे. दिवा, धूप, सुवासिक उदबत्ती फिरवणे. त्यानंतर तुम्ही पूजा करत असलेल्या देवाचे कवच जमेल त्यावेळेस शक्यतो सकाळी घरात लावणे. उदाहरणार्थ पंचमुखी हनुमान कवच, देवी कवच, रामरक्षा, घोर कष्टोद्धारण स्तोत्र, शिवकवच वगैरे. ही जी प्रक्रिया आहे ती 21 दिवस करायची आहे. याच्यात प्रथम घरातील देवासमोर सुवासिक उदबत्ती लावणे, घरातून फिरवून घेणे. घरात ज्या दिशेला दरवाजा आहे त्या दिशेला तोंड करून बसावे. एक छोटा आरसा घ्यावा, तो आपल्या पुढ्यात उलटा म्हणजे आपल्याकडे पाठ करून ठेवावा. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि सावकाश सोडावा. जी तुमची इष्ट देवता आहे, ज्याची तुम्ही रोज पूजा करता, त्या देवाचं नाव घ्या किंवा फक्त ईश्वराचं नाव घ्या. 3 वेळा नाव घ्यायचंय. मग आपल्या समोर ठेवलेला आरसा उचलून आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये धरायचा. आरसा समोर दाखवायचा आहे. आरशाची मागची बाजू आपल्याकडे असली पाहिजे आणि पुढील वाक्य 3 वेळा उच्चारायचे: माझ्याकडे येणारी कोणत्याही प्रकारची नकारात्मक, त्रासदायक, विघातक, अशुभ ऊर्जा, शक्ती किंवा भावना उलट फिरून पुन्हा मूळ ठिकाणी जात आहे, गेली आहे. मग दुसरं वाक्य असं उच्चारायचंय: माझी इष्ट देवता माझ्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य स्वरूपात वास करते आणि सदैव माझे आणि माझ्या कुटुंबाचे, माझ्या घराचे संपूर्ण संरक्षण करते. हे 3 वेळा उच्चारायचे. यानंतर 3 वेळा आपल्या इष्टदेवतेला नमस्कार करायचे. सदर प्रक्रिया 21 दिवस करावी. संपूर्ण विश्वास बाळगावा की आपली इष्टदेवता सर्वार्थानं आपलं संपूर्ण संरक्षण करत आहे